ॲब्सेंटी लँडलॉर्ड आहे की नाही हा सर्वात मोठा मुद्दा याच्यामध्ये आहे। आता याच्यामध्ये महत्त्वाची काही कागदपत्र आहेत। बिवलकर कुटुंबाचा अर्ज 93चा आहे, सिडकोने फेटाळलेले आधीचे 4 अर्ज आहेत, विधी व न्याय विभागाचा अहवाल आहे ज्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत। नगर विकास विभागाचे सिडकोला पत्र जे दिले गेले 1 मार्च 2024 ला त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत। सिडकोचा ठराव आणि सिडकोचे सर्वोच्च न्यायालयामध्ये शपथपत्र। बिवलकर कुटुंबाचा पहिला मुद्दा, बिवलकर कुटुंबाचा 12.5% अर्ज 28 जुलै 1993 ला जो आला होता, जो याच्यामध्ये त्या ठिकाणी दिलेला आहे, त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की आम्ही जर चुकीचा ठरलो तर आम्ही पूर्णपणे जमीन ही सिडकोला देणार आहोत। आणि टेक्निकली आपण जर बघितलं तर हे जे बिवलकर कुटुंब आहे ते चुकीचेच ठरलेले आहेत। आणि त्यावेळेस सुद्धा त्यांनी म्हणजे वस्तुस्थिती सदरील जमीन कोर्ट ऑफ वॉर्ड कलेक्टर कडे होती, तर हे कुटुंब जमीन कसत असण्याचा प्रश्नच येत नाही। त्यामुळे त्यांनी त्यावेळेस जो काही मुद्दा मांडला होता तर त्याच्या विरोधात हा त्या ठिकाणी डॉक्युमेंट आहे। दुसरा मुद्दा जो आहे, बिवलकर कुटुंबाचा अर्ज 4 वेळा सिडकोने फेटाळला। आता याच्यामध्ये 18 एप्रिल 94 पहिल्यांदा अर्ज फेटाळला। बिवलकर आर नॉट एंटाइटल्ड टू 12.5% ॲज दे आर नॉट self cultivating land. The land was with court of wards from 1961 to 87. हे झालं 94। 95 ला आधीचा रेफरन्स देऊन तसंच काहीतरी सांगितलंय। 2010 ला तेच सांगितलंय। 2023 ला ह्या सगळ्या गोष्टी सांगत असताना अजून एक गोष्ट त्यावेळेसचे जे एमडी होते त्यांनी सांगितले, subjudice to honorable supreme court and therefore it would be advisable that any decision in respect of said issue be taken disposal of SLP। हे त्या ठिकाणी आहे। म्हणजे बिवलकर परिवाराच्या विरोधात तीनदा नाही 4दा तिथं सिडकोली तो प्रस्ताव तिथं फेटाळलेला आहे। आता हा तिसरा विषय म्हणजे विधी व न्याय विभागाचा अहवाल। आता विजय सहगल साहेब जेव्हा आम्ही त्यांना भेटलो त्यांनी सांगितलं की विधी व न्याय विभागाच्या अहवालानुसार आम्ही बिवलकरांना परवानगी दिली। एक तर त्यांनी हे जे काय सांगितलं ते चुकीचं सांगितलेलं आहे आणि त्याच्याच बरोबर आपण हा जो अहवाल तिथं बघितला त्या अहवालामध्ये स्पेसिफिकली आपण जर बघितलं तर तिथं सिडकोली उत्तर या अहवालाला दिलंय। म्हणजे विधी व न्याय विभागाने अहवाल दिला, तो अहवाल दिल्यानंतर सिडकोने त्या अहवालावर असं सांगितलेलं आहे की हे सेल्फ कॉन्ट्राडिक्टरी आहे। म्हणजे याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की तुम्ही जे म्हणत आहात, जे काय सांगत आहात तुमच्याच अहवालामध्ये म्हणजे विधी व न्याय ह्याच्यामध्ये असं स्पेसिफिकली लिहिलंय, ॲब्सेंटी लँडलॉर्ड्स इज subjudiced before the honorable supreme court and therefore it would be advisable that any decision in respect of the said issue be taken after disposable SLP and after pursuing all the document pertaining to the subject of land। हे स्पेसिफिकली सिडकोनी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे। आणि त्याच्यात सिडको हे सांगतंय की विधी व न्याय विभागाने जो रिपोर्ट तिथं दिलेला आहे त्याचा डॉक्युमेंट सगळं माझ्याकडे आहे की त्याच्यामध्ये तुम्ही दिलेला रिपोर्ट चुकीचा आहे, सेल्फ कॉन्ट्राडिक्टरी आहे। एका बाजूला बोलताय तुम्ही की याची जी जमीन आहे, दुसऱ्या बाजूला बोलताय तुम्ही तो कसत नव्हता, असं सगळं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे। त्यामुळे सिडकोने स्वतः विधी व न्याय विभागाच्या अहवालावर तिथं नकारात्मक भूमिका घेतली की विधी व न्याय विभागाचा अहवाल हा चुकीचा आहे असं सिडकोने तिथं सांगितलेलं आहे। त्यानंतर नगर विकास विभागाचं पत्र आलेलं आहे 1 मार्च 2024 ला। आता ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर 6 मुद्दे आहेत।